भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान तेगी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। आज मी आपणास चर्चा बैठकीचे महत्त्व सांगणार आहे। महान तेगी बाबा जुमदेवजी प्रणीत परमात्मा एक मानव धर्म मध्ये चर्चा बैठक ही केवळ एक सभा नसून ती मानव धर्माची शाळा मानली जाते। सेवकांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी या बैठकीचे महत्त्व खालील मुद्द्यांवर स्पष्ट होते। पहिला म्हणजे आत्मज्ञान आणि शिक्षणाचे केंद्र। चर्चा बैठक ही सेवकांसाठी एक आध्यात्मिक शाळा आहे, जिथे बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम याचा सखोल अभ्यास केला जातो। याद्वारे सेवकांना सत्याचा मार्ग, मर्यादा आणि प्रेमाची शिकवण मिळते, ज्यामुळे त्यांचे जीवन सुखमय होते। दुसरा आहे अनुभव, कथन आणि चुकांची जाणीव। अनुभव बैठकीत सेवक आपले अनुभव मांडतात। या अनुभवांमुळेच इतर सेवकांचा मार्ग आणि भगवंतावरील विश्वास दृढ होतो। चुकांची सोडवणूक। जर एखाद्या सेवकांच्या हातून नकळत काही चूक झाली असेल, तर ज्येष्ठ सेवकांच्या मार्गदर्शनातून आणि इतरांच्या अनुभवातून त्याला त्या चुकीची जाणीव होते आणि ती सुधारण्याची संधी मिळते। तिसरा आहे कौटुंबिक आणि सामाजिक सुधारणा। दुःख निवारण। चर्चा बैठकीत भगवंताची निराकार शक्तीची उपस्थिती मानली जाते। येथे येणाऱ्या दुःखी कुटुंबांना मार्ग सांगितल्याने त्यांचे दुःख आणि गरिबी दूर होण्यास मदत होते। व्यसनमुक्ती। बैठकीतील सकारात्मक विचार आणि नियमांमुळे सेवकांचे वाईट सवयीपासून संरक्षण होते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक आणि कौटुंबिक जीवन सुधारते। चौथा आहे आध्यात्मिक एकता आणि मानसिक बळ। अहंकार नष्ट होणे। या बैठकीत सर्व सेवक समान असतात, ज्यामुळे माणसाचा मीपणा म्हणजेच अहंकार नष्ट होतो आणि नम्रता येते। एक चित्त एक लक्ष। एक चित्त एक लक्ष, एक भगवान या भावनेने सर्व सेवक एकत्र येतात, ज्यामुळे त्यांची मानसिक शक्ती आणि ध्येय मजबूत होते। पाचवा आहे मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार। चर्चा बैठक हे मानव धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे मुख्य माध्यम आहे। बाबा जुमदेवजींनी स्वतः ठिकठिकाणी जाऊन चर्चा बैठका घेऊन या मार्गाचा प्रसार केला होता। थोडक्यात सांगायचे तर चर्चा बैठक ही सेवकांसाठी भक्तीचा एक मार्ग आहे, जिथे विचारांची देवाणघेवाण होऊन मनुष्याने आचार सुधारतात आणि त्याला खऱ्या अर्थाने मानव म्हणून जगण्याची दिशा मिळवतात। परमात्मा एक मानव धर्म। महान तेगी बाबा जुमदेवजी प्रणीत मध्ये चर्चा बैठक चे महत्त्व अनन्यसाधारण आहे। ही चर्चा बैठक केवळ धार्मिक विधी नसून ती सेवकांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान आणणारी एक वैज्ञानिक आणि वैचारिक प्रक्रिया आहे। परमात्मा एक मानव धर्म चर्चा बैठकीचे मूळ महत्त्व। दैवी शक्तीचा अनुभव। बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेली दैवी शक्ती निराकार आहे आणि ती केवळ गुणांच्या माध्यमातून अनुभवात येते। चर्चा बैठकीत या गुणांची आणि तत्वाची चर्चा बैठक करून सेवक त्या दैवी शक्तीचा अनुभव घेतात। जीवनात सुख, समाधान। अनेक कष्टामुळे दुःखी झालेले लोक जेव्हा या मार्गात येतात, तेव्हा चर्चा बैठकीतून त्यांना मार्गदर्शन मिळते। बाबांनी दिलेले तत्वशब्द आणि नियमांचे पालन केल्याने दुःखी कुटुंबाचे दुःख दूर होऊन सुखी जीवन मिळण्यास मदत होते। मानवता आणि समता। हा धर्म मानव जातीसाठी आहे। चर्चा बैठकीच्या माध्यमातून सर्व मानव समान आहेत आणि त्यांना मार्गदर्शन मिळते। बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमांचे पालन केल्याने दुःखी कुटुंबाचे दुःख दूर होऊन सुखी जीवन मिळण्यास मदत होते। व्यसनमुक्ती आणि चरित्र घडण। चर्चा बैठकीत सेवक आपल्या वाईट सवयी म्हणजेच वाईट व्यसने सोडून देतात आणि चरित्रवान जीवन जगण्यासाठी प्रेरित होतात। शिक्षण आणि जाणीव। बाबांनी सांगितलेले आहे की सेवकाला मरेपर्यंत शिकण्याची गरज आहे। चर्चा बैठकीच्या माध्यमातून नवीन ज्ञान, तत्त्वे आणि नियमांची माहिती मिळत राहते, ज्यामुळे सेवक आध्यात्मिक मार्गावर जागृत राहतात। विश्वास आणि आत्मविश्वास। ही भक्ती विश्वासावर आधारित आहे
चर्चा बैठकीत आपला अनुभव मांडून माझा अनुभव सेवक आपल्या आत्मविश्वास आणि ध्येय मजबूत करतात. परमात्मा एक मानवतावादी मार्गामध्ये चर्चा बैठक ही मार्गदर्शक तत्त्वे, शब्द आणि नियमांचा सखोल अभ्यास करण्याची एक आध्यात्मिक शाळा आहे, जी सेवक आणि परमेश्वर यांच्यातील दुवा म्हणून काम करते. या बैठकांद्वारे सेवकांमध्ये एकता, समजूतदारपणा, आत्मसुधारणा आणि मानवी मूल्यांचा प्रसार होतो. तसेच विचारांची देवाणघेवाण होऊन मार्गदर्शन मिळते. चर्चा बैठकीचे मुख्य महत्त्व. तत्त्वज्ञानाचा अभ्यास. चर्चा बैठकीत बाबा जुमदेवजींनी दिलेली 4 तत्त्वे, 3 शब्द आणि 5 नियमांचा सखोल अभ्यास केला जातो. मानसिक आणि आध्यात्मिक विकास. या बैठका सेवकांचे मन खंबीर करतात आणि मीपणा नष्ट करून श्रद्धा वाढवतात. एकता आणि समानता. चर्चा बैठक ही सेवकांमधील एकतेचे प्रतीक आहे, जिथे विचारांची क्रांती होते. चर्चा बैठकीचे महत्त्व हे प्रामुख्याने मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी असते. विशेषतः परमपूज्य महान तेगी बाबा जुमदेवजी परमात्मा एक कार्यामध्ये चर्चा बैठक खालील कारणासाठी महत्त्वाची मानली जाते. विचारांची देवाणघेवाण. भक्तांना परमात्मा एक ह्या तत्त्वावर चर्चा करण्याची आणि त्यातून समज वाढवण्याची संधी मिळते. मार्गदर्शन. बाबा जुमदेवजीच्या मूळ विचारांची आणि भक्ती मार्गाची माहिती करून दिली जाते. समस्या निवारण. जीवनातील अडचणींवर बैठकीतून योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. एकता आणि शिस्त. भक्तांमध्ये एकता वाढवणे आणि नियमांचे पालन करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट असते. म्हणून सर्व सेवकांना चर्चा बैठकीमध्ये जाणे गरजेचे आहे, कारण ती एक चर्चा बैठक नाही, मानव धर्माची शाळा आहे. थोडक्यात, चर्चा बैठक ही परमात्मा एक पंथाच्या प्रसारासाठी आणि भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान तेगी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. माझ्याशी काही चूक झाली असेल तर मला माफ करा. नमस्कार जी.